तर इथे ऑलमोस्ट तयार झालेले आपले साबुदाणे, गोड साबुदाणे बघू शकता. वाव, मस्त. मला म्हणजे 3 गोष्टी करायच्या होत्या कियारासाठी आलेल्या होत्या. एक स्काय बनवायचं होतं आणि एक अम्ब्रेला बनवायची होती आणि एक रेनबो बनवायचा होता. त्यापैकी कियाराला रेनबो आवडलेला आहे. तर इथे ना जे दिलेलं प्रोजेक्ट तो पूर्ण झालेला आहे. तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर मी हे ठेवलं होतं जड, कारण मग ते निघायला नको म्हणून. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तेच इथे माझं आवडलेलं आहे आणि मस्त ना देवपूजा पण झालेली बघू शकता. मस्त देवपूजा झालेली आहे सकाळची आणि उपवास सोडायचा आहे. तर मग उपवासासाठी मी केलेलं आहे मस्त तुरीचं वरण, भात, मेथीची भाजी, तोंडलीची भाजी, तोंडली काय म्हणते त्याला, तोंडली म्हणता की काय म्हणतात ते, त्याची भाजी केलेली आहे, पोळ्या केलेल्या आहे. असा स्वयंपाक झालेला आहे माझा सगळा. तर इथे माझ्यासाठी आधी कॉफी करते आणि जेवण तर मी म्हणजे उपवास नंतर सोडणार. नंतर देवाची पूजा पण झाली, घरात सगळं आवरलं. विहान गेलंय स्कूलला, वैभव गेले हॉस्पिटलला, कियारा आली स्कूलमधून. तर कियाराचं पण जेवण झालेलं आहे. तर आता इथे माझ्यासाठी मस्त मी कॉफी तयार करते. तर चला आधी कॉफी तयार करून घेते आणि मग त्यानंतर बोलते तुमच्याशी. मस्त माझी कॉफी उकळते छानपैकी. आणि इथला माझा फेवरेट कॉफी कप. तर इथे मी आलेली कॉफी प्यायला आणि माझी कॉफी. आणि तुम्ही पण या मस्त कॉफी प्यायला थंड थंड वातावरणामध्ये. मस्त छान कॉफी प्यायला छान वाटतंय. तर तेच जेवण तर उशिराच करेल मी आणि पूजा पण झालेली आहे माझं. आणि घर पण बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि आता मस्त कॉफी पिते. आणि ना दुपारी मी विहान आला ना तेव्हा मस्त साबुदाणे माझे उरलेले कालचे उपवासाला जे भिजत टाकलेले साबुदाणे. तर त्याचं छान मी ना असं गोड डिझर्ट तयार करणार आहे. आणि ते तुम्हाला मी दाखवेल कशी करते मी. म्हणजे मला स्पेशली मला खूप आवडतं, कारण माझे पप्पा करायचे उपवासाला वगैरे. तर ते असे पण करायचे खाण्यासाठी. आणि साबुदाणे खूप चांगले असतात पोटासाठी आपल्या. तर त्याच्यामुळे मी करणार आहे आणि तुम्हाला मी त्याची क्विक रेसिपी दाखवेल, एकदम सोपी आहे. तर तेच. आणि आज थोडंसं टेरेस पण मला थोडंसं आवरायचं. कुंड्या इकडून तिकडून सरकवायच्या, ह्या कुंड्या तिकडे ठेवायच्या, त्या कुंड्या इकडे ठेवायच्या, असं काहीतरी आहे. बघते आता जसं जमेल तसं. तर तेच. चला आता मी ना कॉफी पिऊन घेते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर कियाराला झोपवलं थोडा वेळ आणि आता इथे माझ्यासाठी ना जेवण म्हणजे गरम करते. इथे मेथीची भाजी आहे मस्तपैकी, माझी फेवरेट आहे एकदम मेथीची भाजी. आणि इथे ना मस्त आपले हे केलेले काय म्हणतात ते, तोंडली, त्याची भाजी आहे. आणि वरण गरम करते आधी, कारण उपवास सोडायचा आहे त्याच्यामुळे. इथे तुरीचं वरण गरम करते आणि मस्त जेवण करून घेते. आणि ना केळी आहे ना त्या सगळ्या संपल्या. लास्टच्या केळी आज सकाळी मी एक खाल्ली होती आणि वैभवला दिली होती नाश्त्याला. म्हणजे सकाळी असंच म्हटलं नाश्ता करण्यापेक्षा केळी पण आहे आणि मग खाऊन टाकल्या त्या, कारण खूपच पिकत चालल्या होत्या त्याच्यामुळे खाल्ल्या. आणि तेच. चला आता ना इथे मी मस्त जेवण गरम करते, मस्त जेवण करून घेते. त्याच्यानंतर मग टेरेसचं थोडंसं काम आवरते. आणि मग ना मला पोर्च काय म्हणजे टेरेस साफ करायचं होतं. म्हणजे कुंड्या इकडे तिकडे ठेवायच्या होत्या. पण ना पाऊस मध्येच आला आणि इतकी गार हवा होती ना, काहीच करूच वाटलं नाही. मग आराम केला थोडासा. तर सकाळचा स्वयंपाक पूर्ण तसाच आहे. भात आहे, वरण आहे, मेथीची भाजी आहे, पोळ्या पण आहे, दोन तीन पोळ्या असतील. आणि वैभव तर ड्युटीला आहे, म्हणजे हॉस्पिटलला आहे. तर त्यांना डबा दिलेला आहे. तर इथे तुम्हाला बोलली मी गोड हे करणारे साबुदाण्याचा डिझर्ट. कालचे साबुदाणे उरलेले तर ते भिजलेले आहेत. तर त्याचं मस्त काहीतरी बनवते थोड्या वेळाने. आता चहा करते. आणि ना कियाराला एक ऍक्टिव्हिटी आलेली आहे स्कूलमधून, रेनबो किंवा मग अम्ब्रेला किंवा असं काहीतरी बनवायचं आहे आणि तिला वेअर करून द्यायचं आहे, असं घालून द्यायचं आहे. तर बघते आता माझ्याकडे कार्डशीट पेपर आहे, तुकडेच आहे 2-3. त्याच्यापासून काय बनवता येईल ते तुमच्यासोबत शेअर करतेच थोड्या वेळाने. तर ते बनवायचं आहे. आणि एकादशीच्या दिवशी आम्ही एक वस्तू घेतली होती. तर ती मला मागच्याच व्लॉगमध्ये दाखवायची होती, पण खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्याच्यामुळे मी ह्या व्लॉगमध्येच कंटिन्यू करते.
तर आता चहा पिते, मस्त चहा करते आणि तुम्ही पुढची जी क्लिप असेल ना ती बघून घ्या की मी काय वस्तू घेतलेली आहे आणि ती यूज पण केलेली आहे आम्ही. तर पुढे नक्की बघा आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचे ब्लॉग म्हणजे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूच. तर ह्या क्लिप्स आधी बघून घ्या. तर इथून ना आम्ही ते कॅनव्हासचं घेतलेलं आहे मशीन. तर घरी पण यूज करण्यासाठी म्हणजे पत्रे वगैरे धुण्यासाठी किंवा काय म्हणतात गच्ची धुण्यासाठी, पोट धुण्यासाठी ते घेतलेलं आहे आणि मस्त घर जाऊन यूज करू ना तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी. तर इथे आमची कियारा आता बाप्पा करते ना नवीन कार वॉशचं. कियारा, तर आम्ही हे कार वॉशचं घेतलेलं बघू शकता. मस्त एकदम पॉवरफुल आहे. तुम्हाला दाखवतेच मी कसं सुरू झाल्यावर. तर आता कियारा पूजा करणार आहे. कोणती पण मशीन आणली तर आपण पूजा करून घेतो. लाव कियारा, हळदी कुंकू लाव असतो. लाव रे विहान. अजून हळद कुंकू लाव. एकादशीच्या दिवशी मस्त आपण घेतलेला आहे कार वॉश. कुंकू पण लाव. कुंकू हा लाव. काय नाही ना, गाडीच घ्या ना, म्हणजे असं करता येईल तुम्हाला. मस्त घेतलेला आहे मशीन. आता मी पण घेते हळदी कुंकू वाहून. तर मी कार्डबोर्ड पण काढून ठेवलेले आहेत. तुम्हाला दाखवते. एकदम थोडेच आहे ते. तर बघू शकता इथे हे एवढेच आहे. आता त्याच्यापासून बनवायचं आहे. तर अम्ब्रेला बनवू शकते किंवा मग रेनबो बनवू शकते किंवा मग स्काय बनवू शकते. तर बघू आता काय बनवता येतं. आणि आजचं वातावरण पण खूप छान झालेलं आहे, बघू शकता. एकदम मस्त झालेलं आहे ना. तर तेच काय बनवायचं ते कळत नाही मला, काय बनवू. पण बघते आता काय बनवायचं, तुमच्यासोबत शेअर करतेच तसं. आणि तुम्ही कार वॉशर बघितलं असेल माझं, म्हणजे आमचं वैभवसाठी खास घेतलेलं आहे. तर त्यांची खूप इच्छा होती कधीची की कार वॉशर घ्यायचं, पण चांगलं म्हणजे नाशिकमध्ये भेटतच नव्हतं. पण फायनली भेटलं त्यांना. आणि ऑनलाईन पण घ्यायला कसं येतं कसं नाही, तर त्याच्यामुळे ऑनलाईन पण नाही त्यांनी बघितलं. तर मग आम्ही एका दुकानात गेलो काल एकादशीच्या दिवशी आणि तिथे बघितलं. इतकं भारी म्हणजे त्यांनी चालून दाखवलं ना, इतकं फोर्स आहे. म्हणजे त्याच्याने असं जे कार्डबोर्ड आहे ना ते सुद्धा कट होऊन जातं, एवढा फोर्स आहे त्या पाण्याला. भारी एकदम. म्हणजे आपण कार वॉश नाहीच तर आपले घरातले कामं सुद्धा करू शकतो. म्हणून माझ्यासाठी पण खूप उपयोगी आहे. मी बाथरूम क्लीन करू शकते, नंतर फ्लोअर क्लीन करू शकते, नंतर आपले रूफ आहे ना टेरेसचे रूफ ते क्लीन करू शकते, गच्ची क्लीन करू शकते, आपलं काय म्हणतं आपलं कार्पेट असेल ना गच्चीवर टाकून कार्पेट सुद्धा क्लीन करू शकते. एवढा फोर्स आहे त्याला. म्हणजे इतर खूप गोष्टी आहे ना घरातल्या त्या करू शकतो. तर इथेच ठेवलेलं आहे, बघू शकता कार वॉश. मस्त. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला ती वस्तू. तुम्हाला यूज पण करून दाखवली मी, म्हणजे आम्ही. तर कशी वाटली ते नक्की सांगा आणि नक्की कमेंट करून सांगा की कशी होती. कार वॉशर कसं आहे आमचं नवीन. तर आता इथे आमचं चहा माझा झालेला आहे. चहा आता चहा पिते आणि त्याच्यानंतर कियाराचं ॲक्टिव्हिटी पूर्ण करू काय ते दिलेलं, तर त्यावेळेस तुमच्याशी बोलते. तर आता इथे ना साबुदाण्याची मी जे तुम्हाला बोलली होती ना डिझर्ट गोड साबुदाणे तसे करते.
चला क्विक रेसिपी दाखवते पटापट. तर पहिल्यांदा तर मी इथे ना कढई ठेवते एक तापत. तुम्हाला जाऊन रेसिपी दाखवते पटकन. तर इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यात ना थोडंसं तूप टाकते. बस इतकंच तूप टाकायचं आहे आणि तूप चांगलं मेल्ट होऊ द्यायचं. तर तूप मस्त मेल्ट झालेलं आहे. त्याच्यात लगेच साबुदाणे टाकते आणि थोडेसे किंचित फ्राय करून घ्यायचे असे. म्हणजे फ्राय म्हणजे नुसते मिक्स करून घ्यायचे तुपामध्ये. इथे मस्त गुळ आहे तो गुळ किसून घेते. किसते ना तोपर्यंत आता मी याच्यात थोडंसं दूध टाकते शिजण्यासाठी. एकदम थोडंसं टाकायचं आहे. तर इथे झाकून दिलेलं आहे. तोपर्यंत गुळ किसून घेऊ. दूध पण आटत चाललंय. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय गुळ. तर तुम्ही साखर पण टाकू शकता पण आता माझ्याकडे गुळ होतं मला लक्षात नव्हतं. तर गुळ टाकायचं. गुळ आणि खूप छान लागतात साबुदाणे. आता गुळ चांगला मेल्ट करून घ्यायचा त्याच्यामध्ये. हे केलेलं आहे खीर साबुदाण्याची खीर. हे खा बरं शकता. गुळ मस्त मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये. आता ना गुळ पूर्ण म्हणजे त्याच्यात एकजीव झाला पाहिजे आणि साबुदाणे असे ट्रान्सपरंट दिसले पाहिजे. तर तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. त्याच्यामध्ये ना इलायची पावडर पण टाकायची आहे. शकता इतके छान झालेले आपले गोड साबुदाणे. तर तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. आणि असं आठवण आली तर साबुदाणे खावीशी झाले तर तुम्ही असे मस्त खाऊ शकता. तर आता होतीलच 2-3 मिनिटांमध्ये. तर इथे ऑलमोस्ट तयार झालेले आपले साबुदाणे गोड साबुदाणे बघू शकता. वाव किती छान दिसतं एकदम मस्त. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? सिंपल सोपी नक्की सांगा. आणि जर तुम्ही ना काजू बदाम पण ऍड करू शकता पण माझ्याकडे नाहीये तर मी मस्त असेच खाणार. आता विहानला देते. चला बघितलं असेल मस्त आपले ना गोड साबुदाणे झालेले तयार. तर आता विहानला देते मी मस्त एका डिश मध्ये. एका वाटीत खाली पण देते. ईशान दादांना देते एका वाटीत. तर इथे बघू शकता मस्त झालेले आहे आपले गोड साबुदाणे. कसे वाटले ते नक्की सांगा. चला आता बोलते नंतर. इथे मस्त ना साबुदाण्याचे गोड साबुदाणे गुळाचे घेऊन आलेली आहे आणि मस्त खाते आता. एकदम मस्त टेस्ट आहे. भारी एकदम. नक्की ट्राय करा. खूप छान लागतात. मुलांना पण छान आहे. हेल्दी आहे आणि उपवासाला पण चालतात. नक्की ट्राय करा. चला आता मी एन्जॉय करते आणि मग बोलते.
तर इथे ना कियाराची मस्त ॲक्टिव्हिटी करते मी उद्याची. तर मी काढलेलं आहे मस्त. मला म्हणजे 3 गोष्टी करायच्या होत्या कियारासाठी आलेल्या होत्या. एक स्काय बनवायचं होतं आणि एक अम्ब्रेला बनवायची होती आणि एक रेनबो बनवायचा होता. त्यापैकी कियाराला रेनबो आवडलेला आहे. तर मी कियारासाठी असा रेनबो तयार केलेला आहे बघू शकता. आणि असे ना क्लाउड्स तयार करते. तर ते इथे असे मी म्हणजे चिटकून देणार 2-3 क्लाउड असे. आणि त्याच्यानंतर मग आता मस्त कलर्स भरायचे आहे. आणि कियारा उभी राहा, तिला तिच्या मापाचं आहे बरोबर एकदम. तुम्हाला दाखवते इकडे. तर बघू शकता असं अडकून देणार आणि इथे बेल्ट असे काहीतरी करणार आणि इथे असे क्लाउड्स येणार. तिकडे तिकडे बघ, तिकडे बघ, अशी बघ ना, हे बघ अशी क्लाउड्स येणार मस्त. तर आता कम्प्लीट झालं ना, तुम्हाला दाखवतेच, तसं मी मध्ये मध्ये शेअर करते तुमच्यासोबत. तर इथे मी ना क्लाउड करून घेते. आणि मला ना घरात उशी होती फाटलेली, त्याच्यात ना कापूस होता. मला आयडिया आली, म्हटलं मस्त रिअल क्लाउड दिसेल ना असं करू. तर मी इथे ना ग्लू लावून घेतलेला आहे. बघू शकता हा नायलॉनचा कापूस आहे. तर तो मी जस्ट असा प्रेस करून देते. असं खूप भारी दिसतं एकदम. लाव लाव कियारा. हा इथे लाव, इथे थोडासा इथे इथे लाव, इथे. बस थांब, असं दाबून द्यायचं. बाजू थांब. तर इथे कियारा आणि आम्ही मिळून मस्त अशी क्लाउड्स केले. हो ना कियारा, बघू शकता किती रिअल वाटतंय ना. तर चला आता पटापट करून घेते, कलर करते आणि फायनल तुम्हाला दाखवते. तर इथे ना जे दिलेलं प्रोजेक्ट तो पूर्ण झालेला आहे. तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर मी हे ठेवलं होतं जड, कारण मग ती निघायला नको म्हणून. तर बघू शकता असं झालेलं आहे आपल्या कियाराचं प्रोजेक्ट. हो ना कियारा, हा कसं आवडलं तुला? आणि ह्या लेस बांधलेल्या आहे जुन्या कपड्याच्या. आणि इथे तिचं नाव पण दिलेलं आहे, नेम कियारा धूम. इथे बघू शकता, तिला घालून बघू. इकडे कियारा थांब, खाली बस, हात इकडे हो, इकडे हात काढ. तर असं कियाराला मी घालून देणार आहे बघू शकता. तर अशी ऍक्टिव्हिटी. थांब थांब, अजून वाळला नाही ते. आता हे याच्यावर मी रात्रभर ना जड वस्तू ठेवेल म्हणजे चिटकून जाईल. आणि अशी कियाराचं ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चला. तर इथे मी ठेवलेलं आहे आणि याच्यावर ना बॉक्सेस ठेवले ते म्हणजे चिटकवण्यासाठी, पॅक बसण्यासाठी. तर इथे कियाराची ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. हो ना. तर कितीला 9 वाजता, 9 नाही 8:30ला बसली होती करायला. तर आता 10 वाजलेले आहे आणि जेवण करायचंय. विहान जेवण करतोय आणि हळूहळू करतोय. तर आता आम्ही पण जेवण करून घेतो कारण खूप उशीर झालेला आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. आज मी तुम्हाला मस्त साबुदाण्याची गोड पदार्थ करून दाखवला. उपवासाला पण चालेल, नासा पण चालेल. आणि कियाराची ऍक्टिव्हिटी होती ती सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केली. आणि आम्ही कार वॉशर घेतलेला आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलं की कसं आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.